नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा विशेष आमरस थाळीची रेसिपी बघणार आहोत। तर ही आमरस थाळी बनवताना आपण बटाट्याच्या भाजीसाठी एक विशिष्ट मसाला बनवला आहे, त्यामुळे ही भाजी अप्रतिम चवीची तयार होते। त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने खमंग काकडी, आमरस आणि त्रिकोणी आकारामध्ये झटपट होणाऱ्या बराच वेळ टम्म फुगलेल्या अशा आपण पुऱ्या बनवणार आहोत। तर ह्या पुऱ्या बनवताना खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी बटाट्याच्या भाजीसाठी मसाला बनवून घेऊयात। तर पॅनमध्ये मी 1.5 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी 2 लाल मिरच्या घेतल्या आहेत। तर मी इथे बेडगी मिरचीचा वापर केला आहे। तुमच्याकडे जी मिरची घरामध्ये असेल ती तुम्ही वापरली तरीही चालेल। त्यानंतर 2 चमचे धने टाकायचे आहे आणि मंद आचेवर हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त यांचा रंग बदलेल इतपत भाजू नये। तर हे बघा, हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। गॅस बंद करायचा। रूम टेम्परेचरवर मसाले आले की मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याची सरबरीत अशी पावडर बनवून घ्यायची आहे। किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये हे मसाले कुटून घेतले तर याची चव अजूनच छान लागते। तर इथे आपला हा मसाला रेडी झाला आहे। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। यामध्ये आता 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे। मोहरी मात्र अशा प्रकारे छान तडतडू द्यायची, अशी छान खमंग अशी याची फोडणी तयार करायची आहे आपल्याला। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, 1 इंच आलं बारीक किसून टाकायचं आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून टाकायचे। कांदा मात्र चांगला परतवून घ्यायचा आहे। अगदी गुलाबी रंगावर छान परतवला गेला पाहिजे, यातला कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे। आणि मग यामध्ये आपल्याला 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे। टोमॅटोचा कच्चापणा लवकर घालवण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं आहे। अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं की टोमॅटो लवकर शिजून येतो। हे बघा, मस्त टोमॅटो इथे आपला परतवला गेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत। यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे काश्मीरी लाल तिखट पावडर नसेल तर रेग्युलर तिखट तुम्ही टाकू शकतात। त्यानंतर अर्धा किलो बटाटे होते, ज्याची साल काढून बारीक आकारामध्ये मी ते कट करून घेतले आहे। बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकतात। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। आणि आता मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिटासाठी ही बटाटे चांगले परतवून घ्यायचे आहे। आणि आपण ही भाजी शिजवताना बिलकुल पाण्याचा वापर केला नाही आहे, फक्त तेलावरच आपल्याला ही भाजी चांगली मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे छान आपण हे परतवून घेतलं आहे। यावर झाकण ठेवायचं आहे। मध्ये मध्ये मी 2 ते 3 वेळेस ही भाजी परतवून घेतली होती, नाहीतर ही कढईला खाली लागू शकते। तर हे बघा, मस्त बटाटा आपला अगदी मऊसूत इथे शिजलेला आहे। ही तेलावर आपण परतवलेली आहे, त्यामुळे मी इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे। आपण बिलकुल भाजी शिजवताना पाणी वापरलं नाही आहे। अशा प्रकारे एकदा तुम्ही करून बघा, मसाला वापरून तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण पुऱ्यांची कणिक कशी भिजवायची ते बघूयात। त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ आणि 2 मोठे चमचे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। चणा डाळीचं पीठ घेतलं की ही खमंग अशी चवीला लागते पुरी। त्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक रवा टाकायचा आहे। रवा टाकल्यामुळे बराच वेळ ह्या पुऱ्या टम्म फुगलेल्या राहतात। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे। साखर टाकल्यामुळे पुरींना छान गोल्डन रंग येतो। आणि 3 मोठे चमचे कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे। अशा प्रकारे गरम तेलाचा मोहन टाकलात तर या पुऱ्या बराच वेळ अशा खुसखुशीत राहतात, चवीलाही खूप छान लागतात। आता चमच्याच्या साहाय्याने एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात, कारण तेल खूप गरम आहे। काही सेकंदातच लगेचच आपण यावरचे सर्व चमच्याचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हाताने आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून घट्टसर अशी याची कणिक मळायची आहे। तर पुरींची कणिक कधीही घट्टसरच मळायची, त्यामुळे पुऱ्या आपल्या छान खुसखुशीत तयार होतात। तर मी ही बघा, अशा प्रकारे आता इथे ही कणिक मळून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा तुम्ही यामध्ये ओवासुद्धा क्रश करून टाकू शकतात, किंवा अर्धा चमचा जिरेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात। ही छान कणिक आपली घट्टसर मळली गेली आहे। यावर आता झाकण ठेवायचं, 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर कणिक छान मुरली आहे। याला एकदा अर्धा चमचा तेल टाकून पुन्हा 1-2 मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1-अर्ध्या तासासाठी ही कणिक मुरायला ठेवली तरीही चालेल। आता यातून एक छोटासा गोळा काढून याची अशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे। आणि एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी एखाद्या वाटीने तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकतात, पण मी अगदी झटपट होणाऱ्या इथे तुम्हाला पुऱ्या आज दाखवणार आहे। तर जशी पोळींची कणिक घेतो त्यापेक्षा थोडीशी मोठा इथे गोळा घ्यायचा आहे आणि पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ही पोळी लाटून घ्यायची आहे।
कधी कोणी पाहुणे आले, खूप घाई गडबड असेल तर तुम्ही अशा प्रकारे या पुऱ्या करून बघा. अगदी झटपट होता आणि अगदी टम्म फुगतात. हे बघा, अशी जाडसर पोळी लाटली गेली की असे त्याला कट देऊन घ्यायचे आहे त्रिकोणी आकारामध्ये. तर अगदी झटपट आपल्या ह्या पुऱ्या इथे तयार होतात. तर अशा सर्व पुऱ्या तुम्ही एका ताटामध्ये तयार करून घेऊ शकतात किंवा अशी एकीकडे पुरी लाटून घ्यायची आणि तळत जाऊ शकतात. तर इथे मी मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलं होतं. एक साईड तळली गेली पुरीची की दुसरी साईड पलटवून आपल्याला ही पुरी दोघं साईडने गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे. तर पुरी तळत असताना सारखी ती अलटून पलटून तळू नये, नाहीतर ती तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक साईडची गोल्डन झाली की मग दुसऱ्या साईडने ती चांगली गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे. तुम्हाला अशा गोल पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही अशासुद्धा तळून घेऊ शकतात. हे बघा, एक साईड याची तळली गेली की मग पलटवायची. हलकासा खालूनसुद्धा गोल्डन रंग आला की पुरी आपली यातून काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत. आता आपण खमंग काकडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1/2 किलो काकडी घेतली आहे. साधारण 3 मोठ्या आकाराच्या या काकड्या आहे. स्वच्छ धुण्याची साल आणि पुढचं देठ काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी काकडी खाऊन बघायची. बऱ्याचदा काकड्या ह्या कडू असतात, त्यामुळे थोडीशी काकडी कट करून टेस्ट करून बघायची आणि मगच ती आपल्याला बारीक चिरायला घ्यायची आहे. तर मी चॉपरमध्येही बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने बारीक घेऊ शकतात. तर हे बघा, इथे छान आपली काकडी बारीक कट करून झाली आहे. यातला थोडासा मी पाण्याचा जो अंश असतो तो काढून टाकणार आहे. त्यामुळे आपली खमंग काकडी अशी खूप पातळ तयार होत नाही. तर यातलं पाणी मी काढून टाकलं आहे. हे पाणी टाकून देऊ नका. या पाण्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि मीठ टाकून तुम्ही याचं रस पिऊ शकतात. यामध्ये आता आपल्याला 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. सरभरीत असा हा कूट असला पाहिजे, खूप बारीक कूट यासाठी वापरू नये. त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे. त्याचबरोबर अर्धा कप मी यामध्ये घरातलं फ्रेश दही वापरलेलं आहे. 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे एक फोडणी तयार केली आहे. 2 छोटे चमचे तेल, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून 1/2 चमचा हिंग टाकून ही कडकडीत अशी फोडणी आपल्याला यावर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले इथे अगदी पारंपरिक पद्धतीने खमंग काकडीसुद्धा रेडी झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपण आंब्याचा रस तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 हापूस आंबे घेतले आहे, जे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्हाला अशा प्रकारे साल काढून हा आंब्याचा रस करायचा नसेल तर अगदी पारंपरिक पद्धतीने सर्व आंबे तुम्ही नरम करून हा आंब्याचा रस करून घेऊ शकतात. तर इथे सर्व आंब्यांची मी आता साल काढून घेणार आहे आणि मग आपल्याला याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर मी आता हा कट करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 कप रूम टेम्परेचरचं दूध यामध्ये ॲड करू शकतात किंवा बर्फाचे काही स्क्यूब ॲड करू शकतात. पण मी हा आमरस करताना दूध किंवा बिलकुल बर्फाचा वापर केलेला नाही आहे. तर हे बघा, मस्त घट्टसर असा आपला इथे आमरस रेडी झालेला आहे. हा एका बाउलमध्ये काढून थोड्या वेळासाठी मी हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर इथे आपला आमरससुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण थाळी कशी सर्व करायची ते बघूयात. तर त्यासाठी मी इथे ठेचा ठेवलेला आहे कैरीचा, जो आपण आपल्या चॅनलवर आधीच दाखवला आहे. त्याचबरोबर झटपट होणारं कैरीचं लोणचं, तयार केलेली खमंग काकडी, बटाट्याची भाजी, आमरस आणि त्रिकोणी आकारातल्या अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या मी सर्व केल्या आहेत. तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.